पेन्सिल्व्हेनिया राज्यामधलं सगळ्यात मोठं आणि अख्ख्या अमेरिकेतलं 6th लार्जेस्ट शहर. ट्रूस्किल आणि डेलावेअर अशा एक नाही तर 2 नद्यांच्या तटावर वसलेलं हे शहर. अमेरिकेच्या इतिहासातलं सर्वात महत्त्वाचं शहर, ज्याला बर्थ प्लेस ऑफ अमेरिका असं पण म्हटलं जातं. आणि तुम्ही जर माझ्यासारखे रॉकी मूवीजचे फॅन असाल तर आपण रॉकी बल्बोवाला ह्या शहरामध्ये त्याच्या बॉक्सिंग मॅचेसची ट्रेनिंग करताना बघितलंय. तर मित्रांनो, वेलकम टू फिलाडेल्फिया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये आणि एका नवीन सिटीमध्ये. आम्ही सध्या उभे आहोत फिलाडेल्फियाच्या डाऊनटाऊन एरियामध्ये आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे ते आहे फिलाडेल्फिया सिटी हॉल. सर फिलाडेल्फिया सिटी जी आहे ही पेन्सिल्व्हेनियामधली लार्जेस्ट सिटी आहे आणि ओव्हरऑल US मधली 6th लार्जेस्ट सिटी आहे. आमच्या घरापासून ही साधारण एक 90 किलोमीटरवर आहे. साधारण 1.5 तास लागला आम्हाला इथे यायला. आणि ह्या सिटीला सिटी ऑफ ब्रदरली लव पण म्हणतात. या सिटीला बर्थ प्लेस ऑफ युनायटेड स्टेट्स पण म्हणतात. आणि तुम्ही जर मोटरबाईकवाला गेला आणि तुम्ही जर 1970sचे रॉकी सिरीजचे फॅन असाल तर आपण सगळ्यांनी रॉकीला ह्या एरियामध्ये फिलाडेल्फिया सिटीमध्ये ट्रेन करताना बघितलं. तर दिस इज फिलाडेल्फिया. तर फिलाडेल्फिया सिटी आहे ह्याला एक हिस्टॉरिक सिग्निफिकन्स पण आहे, कारण की ह्याला फर्स्ट कॅपिटल ऑफ युनायटेड स्टेट्स पण म्हणतात. आणि माझ्या मागे आहे ते आहे इंडिपेंडन्स हॉल. तिकडे ॲक्च्युली डेक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्स वॉज डिबेटेड अँड साईन्ड आणि US कॉन्स्टिट्यूशन वॉज डिबेटेड अँड साईन्ड. सो फारच म्हणजे त्यामुळे ह्याला बर्थ प्लेस ऑफ युनायटेड स्टेट्स पण म्हणतात फिलाडेल्फिया सिटीला. तर मागे आहे त्या हॉलमध्ये ते साईन केलेलं 1776ला, लॉंग टाईम बॅक. आणि पुढे समोर इथून आय थिंक काहीतरी टूर्स आहेत, प्लस एकदम समोर तिथे नॅशनल कॉन्स्टिट्यूशन सेंटर आहे. कदाचित तिकडे ते म्युझियम असेल US कॉन्स्टिट्यूशनसाठी. आणि इकडे काय आहे ते बघूया. इथे कदाचित लिबर्टी बेल ठेवली असेल त्यांनी, कारण की ती खाली इथे लिहिलेलं की आधी लिबर्टी बेल इकडे होती आणि मग इथून ती मूव्ह केली त्यांनी टू द म्युझियम. आणि ह्या पूर्ण एरियाला आता वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलं आहे. अशा फिलाडेल्फिया जर तुम्हाला मधून जर जायचं असेल तर फिलाडेल्फिया ट्रॉली पण आहेत. अशा ट्रॉलीपर्स तुम्ही घेऊ शकता अँड देन यू कॅन एक्सप्लोर द सिटी. आम्ही जे आहे आम्ही वॉक करूनच करणार आहोत, कारण आम्हाला चालायला आवडतं. तर असं म्हटलं जातं की त्या बेलला जेव्हा ती वाजवली होती 1876 नंतर कधीतरी, त्यानंतर त्याला एक क्रॅक पडला आणि मग त्या लोकांना तो क्रॅक फिक्सच करता आला नाही. तो क्रॅक असा तसाच आहे. तर ती बेल मग त्यांनी इथे या म्युझियममध्ये आणून ठेवली. आय थिंक ती तिकडे होती, तिथे ती वाजवत होती त्या इंडिपेंडन्स हॉलच्या इथे, आणि त्या क्रॅक पडल्यानंतर इकडे आणून ठेवली. व्हेरी इंटरेस्टिंग फॅक्ट्स. चला मग आता इथून पुढे जाऊया, बघूया अजून काय काय बघायला मिळतं आहे. तर 1700sमध्ये विल्यम पेन नावाचा एक श्रीमंत माणूस होता, नोबिलिटी मॅन इन युनायटेड स्टेट्स. त्यांनी ब्रिटिशच्या किंग चार्ल्सला काही लोन दिलेलं आणि ते लोन रिपे करण्यासाठी किंग चार्ल्सने विल्यम पेनला आणि त्याच्या वडिलांना पेन्सिल्व्हेनिया हा पूर्ण जो राज्य आहे, त्यावेळी त्याचं नाव पेन्सिल्व्हेनिया नव्हतं, पण तो पूर्ण जो राज्य आहे तो त्याला ॲज अ रिपेमेंट, लोन रिपेमेंट म्हणून दिलं. आणि विल्यम पेननी मग त्या राज्याला जो त्याला मिळाला फ्रॉम किंग्स, त्याला त्यांनी नाव दिलं पेनसिल्व्हेनिया, म्हणून त्याचं नाव आहे पेन्सिल्व्हेनिया. PENN, पेन हे त्या विल्यम पेनचं आडनाव आहे ॲक्च्युली. आणि मग त्यांनीच फिलाडेल्फिया सिटी ही फॉर्म केली.
खूपच हिस्टॉरिक सिग्निफिकन्स आहे ह्या सिटीचा. आणि तुम्हाला या सिटीमध्ये ओल्ड हिस्टॉरिक प्लेसेस प्लस न्यू मार्वलस बिल्डिंग्स पण तुम्हाला सापडल्या जातील. आता आम्ही इथून चाललो आहोत JFK प्लाझा च्या एरियामध्ये, जिकडे बरेचसे असे डाऊनटाऊन एरियाज आहेत, इटरीज वगैरे, तर ते बघायला चाललो आहे. चला लेट्स कंटिन्यू. सर फोटो काढता आहेत आणि फिलाडेल्फिया सिटीनी असे हे पण ठेवले आहेत स्टँड सायकलसाठी. तर इंडिगो नावाची जी ही इलेक्ट्रिक बाईक कंपनी आहे त्यांनी ह्या सायकल्स ठेवल्या आहेत. तुम्ही इकडे येऊन त्यांचं ॲप डाउनलोड करू शकता अँड देन यू कॅन जस्ट टेक दिस सायकल्स अँड देन मूव अराउंड द सिटी. सो दिस इज ऑल्सो वन वे टू एक्सप्लोर द सिटी. आम्ही चालतच चाललो आहोत. लांब तिथे ॲक्च्युली आय थिंक डाऊनटाऊन एरियाज आहेत, तिकडे जाऊ. आणि मस्त डॉगी आहेत, एक मोठा एक लहान, खूपच सुंदर आहे, मस्त दिसत ते. समोर परत इंडिपेंडन्स हॉल आणि आम्ही इकडच्या व्हिजिटर सेंटरमध्ये जाऊन बघणार आहोत काय आहे का. ॲक्च्युली तसं झालं पाहिजे. हो ना, इथून पण एंट्रन्स आहे. सो व्हिजिटर सेंटरमध्ये आलो आहोत. इकडे बेसिकली गिफ्ट शॉप आहे आणि मग समोर इन्फॉर्मेशन सेंटर आहे त्या साईडला मागे, जिकडे तुम्ही रिझर्व करू शकता युअर एंट्री टू द इंडिपेंडन्स हॉल. समोर हे गिफ्ट शॉपमध्ये त्यांनी रॉकीचा स्टॅच्यू लावला आहे आणि असे बरेचसे आर्टिफॅक्ट्स ठेवले आहेत. तर आम्ही आता त्या व्हिजिटर सेंटरला विचारलं, सर आता आपण असं करायचं आहे, आपण आहोत इकडे व्हिजिटर सेंटरच्या इथे, इथून ह्या आर्च स्ट्रीटवरून सरळ चालत जायचं. तर ते बोलले की ते चायना टाऊन आहे. म्हणजे प्रत्येक मोठ्या सिटीजमध्ये एक चायना टाऊन असतं, तर ते एक चायना टाऊन आहे इकडे. मग त्यानंतर इकडे पेन्सिल्वेनिया कन्व्हेन्शन सेंटर आहे. मग थोडं पुढे गेलं की इथे तो लॉ पार्क आहे आणि सिटी हॉल आहे आणि इथे काहीतरी रीडिंग टर्मिनल मार्केट पण आहे. तर हे सगळे तुम्ही अट्रॅक्शन बघू शकता असं. आणि मग इथून आपल्याला इथे जायचं आहे म्युझियम ऑफ आर्टमध्ये. मग तिकडे बाकीचे अट्रॅक्शन्स आहेत. तर हे पूर्ण म्हणजे चालतच करायचं आहे आज आपल्याला. मॅडम रेडी आहात? नाही आहे तुम्ही सर रेडी? मॅडम वाटत नाहीत रेडी आहेत. ओके, सो आता चायना टाऊनच्या एंट्रन्सवरून फोटो काढले, काही मस्त आले असतील, डोंट नो. आणि मग आता परत वी आर कंटिन्यूइंग स्ट्रेट टू द JFK प्लाझा, ऑल्सो नो ॲज लव पार्क. सो दिस इज पेन्सिल्वेनिया कन्व्हेन्शन सेंटर. ते इकडे एक्झिबिशन्स वगैरे भरतात. आम्ही तर काय आज चाललो नाही आहे आतमध्ये, आम्ही विल कंटिन्यू स्ट्रेट ऑन दिस रोड. हे त्यांचं पार्किंग आहे. चला
बघा की ओके सर, आम्ही चालत चाललो आहोत त्या लव्ह पार्कच्या इथे, पण रस्त्यात आम्हाला ॲक्च्युली सिटी हॉल जो आहे फिलाडेल्फियाचा सिटी हॉल आहे त्याचा डोम दिसला आहे. तर मी तुम्हाला वळवून दाखवतो. पहिलं हे म्युरल बघा पेंटिंगचं, आणि मग त्यानंतर तो समोर जो आहे दॅट इज दी डोम ऑफ अ सिटी हॉल. एकदम सुंदर दिसत आहे. ओके, सो आता आम्ही फिलाडेल्फिया सिटी हॉलच्या जरा जवळ आलो आहे, आणि अशा जबरदस्त आर्किटेक्चर आहे त्या बिल्डिंग्सच्या. आणि मी तिथे लिहिलेलं आहे, वाचलं की जे व्हाईट हाऊस और US कॅपिटलचं जे डोम ज्यांनी आर्किटेक्ट केलेलं, तो जो आर्किटेक्ट होता दॅट आर्किटेक्ट वॉज ऑल्सो पार्ट ऑफ प्लॅनिंग ऑफ दिस पर्टिक्युलर सिटी हॉल. मी तुम्हाला वळवून दाखवतोच एकदाच. बघा अमेझिंग आर्किटेक्चर. आणि समोर हे दिसतंय, हे मॅसॉनिक टेम्पल आहे, आणि तिकडे काहीतरी चर्च आहे का ते मॅसॉनिक. अच्छा, पेन्सिल्वेनिया मेसन्सचं हे टेम्पल आहे. मस्त कोरीव काम आहे पूर्ण. अगेन समोर सिटी हॉल, ब्युटिफुल हिस्टॉरिक प्लेस आणि मॉडर्न प्लेस. हा खूपच सुंदर स्क्वेअर आहे. आणि अशा साईट सीइंगच्या बसेस आहेत, समोरून दिसतात तुम्हाला. तर आता आम्ही आलो आहोत JFK प्लाझाला, आणि इथे बेंचेस ठेवलेत खाण्यासाठी, चेअर टेबल लावले आहेत. तर तिकडेच आम्ही खात आहोत. आणि ॲक्च्युली फिलीचं एक डिश खूप फेमस आहे, त्याला म्हणतात फिली चीज स्टेक. पण स्टेक म्हणजे बीफ असतं, त्यामुळे आम्ही ते तर काय खाऊ शकत नाही. तर आम्ही घरूनच सँडविचेस बनवून आणल्यात, आणि आता इनफॅक्ट संपले आहेत. पण चपातीमध्ये ऑमलेट व्रॅप करून आणलं आहे, आणि चिप्स आहेत. मॅडम आहेत, विनया आणि सर, आणि मागे तुम्हाला दिसत आहे ते आहे परत फिलाडेल्फिया सिटी हॉल. आणि हा जो आहे हा आहे लव्ह पार्क. बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज चालू आहे तिकडे, लोक आरामात बसली आहेत. सो आता आमचं जेवण झालं आहे, आणि नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स द रॉकी स्टॅच्यू. आणि फिलाडेल्फियामध्ये असे जागोजागी असे स्कल्पचर्स लावलेत. तर आता इकडे एक स्कल्पचर लावला आहे, हा कोणाचा तरी, मस्तच आहे. मागे हे कॅफे क्रेट नावाचं कॅफे आहे. आणि आता असा स्ट्रेट जायचं आहे, एक साधारण 25 मिनिट्स, 1 मैल म्हणजे 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे.
आणि वेगवेगळ्या कंट्रीचे फ्लॅग्स लावले आहेत. तर तिकडे इस्रायलचा आहे, इथे अल्जेरियाचा आहे, तो वेल्सचा आहे, व्हेनेझुएला. बघूया इंडियाचा फ्लॅग जर सापडला तर त्याचा पण मी व्हिडिओ काढीन. आणि मागे अल्बेनियाचा आहे. फ्लॅग आहे का काय कळत नाही. आणि समोर परत फिलाडेल्फिया सिटी हॉल उठून दिसतंय. ते ही बिल्डिंग बरीच मोठी आहे. बापरे. ओके, चला लेट्स कंटिन्यू अवर वॉक टुवर्ड्स द रॉकी स्टॅच्यू किंवा फिलाडेल्फिया म्युझियम ऑफ. आम्ही हे बघा इथून निघालो जेवून. आता सध्या आम्ही इथे आहोत आणि मग इथे आता स्ट्रेट लोगन स्क्वेअर बघूया काय आहे. सिस्टर सिटीज पार्कमधून पण काहीतरी आहे. आणि मग हे स्ट्रेट इथे गेल्यावर मग ह्या इथे हा बघा इथे रॉकीचा स्टॅच्यू आहे. आणि म्युझियम ऑफ आर्ट कुठे आहे बघायला लागेल. म्युझियम ऑफ आर्ट आहे कुठे नंबर 4. ओके, सो इथे 4. सो इथे रॉकीचा स्टॅच्यू आहे आणि इथे म्युझियम ऑफ आर्ट आहे. 3 आणि 4 रॉकीच्या इथे पण आहेच ना म्युझियम. अच्छा, हां, मग तेच आहे. चला मग रॉकीची स्टेप करूया. सो आता लोगन स्क्वेअर एरिया आम्ही सोडला आहे. मस्त एरिया होता तो. फाउंटन होता आणि त्याच्या मागे फिलाडेल्फिया सिटी हॉलचा जो व्ह्यू दिसत होता खूपच सुंदर. आणि आता समोर आहे आमच्या ती आहे फिलाडेल्फिया फ्री लायब्ररी. केवढी मोठी लायब्ररी आहे आणि पूर्ण लायब्ररीचं आर्किटेक्चर पण अगदी रोमन ह्याच्यावर केलं आहे त्यांनी. आणि 1891 पासून ही बिल्ड केली आहे. तिकडे मुलं स्केटबोर्डवर आहेत. आणि आता आम्हाला असं स्ट्रेट जायचं आहे. ते येल्लो कलरची फुलं आली आहेत. सो ॲक्च्युली आम्ही हे सगळे फ्लॅग्स बघत होतो आणि शोधत होतो इंडियाचा कुठे आहे म्हणून. हा समोर आईसलँडचा आहे. मागे तिकडे आम्हाला पाकिस्तानचा पण सापडला. आणि आता शेवटी जसं जसं जवळ आलं तसं इथे आता इंडियाचा फ्लॅग आम्हाला सापडला आहे. खाली फोटो काढता आहेत. भारत, इंडिया. चला तर मला वाटलं मी एकटाच फॅन आहे रॉकीचा, पण तुम्हाला मागे लाईन दिसते आहे. ही पूर्ण लाईन जी आहे ही त्या रॉकीच्या स्टॅच्यूबरोबर फोटो काढण्यासाठी आहे. तर आता आम्ही स्किप करणार आहोत फोटो काढणं. लांबूनच रॉकी बल्बोआचं दर्शन घ्यायचं आणि निघायचं.